नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती SP। तर आज आपण संयुक्त भांडवली संस्था या पाठामधील कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर कालच्या तासिकेला आपण काही कंपनीचे प्रकार अभ्यासलेले आहेत। तर आज आपण कंपनीचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम जबाबदारीच्या आधारावर कंपनीचे किती प्रकार पडतात? तर जबाबदारीच्या आधारावर कंपनीचे 3 प्रकार पडतात: भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी, असे एकूण 3 प्रकार जबाबदारीच्या आधारावर आहेत। तर सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रकार भागांनी मर्यादित कंपनी। तर भागांनी मर्यादित कंपनी, तर हा कंपनीचा सर्वसामान्य प्रकार आहे। कसा प्रकार आहे? सर्वसामान्य प्रकार आहे। कलम 2:22 यानुसार कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही कशी असते? त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकीच मर्यादित असते। भागधारकाची जबाबदारी किती असते कंपनीमध्ये? तर ती त्याने धारण केलेल्या भागाच्या किमती इतकीच त्याची जबाबदारी असते। अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात। आलं लक्षामध्ये? आणि कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकाची असते। भागधारकांनी जर पूर्ण रक्कम भरलेली नसेल आणि जी काय रक्कम भरायची राहिलेली असेल ती त्याला भरावी लागते, ही त्याची काय असते? जबाबदारी असते। कोणाची? भागधारकाची। आणि भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकावर असते। जी रक्कम पूर्ण भरलेली नसेल आणि देण्याची रक्कम, जी राहिलेली रक्कम असेल, ही देण्याची जबाबदारी कोणाची असती? भागधारकाची असते। ही जबाबदारी भागधारकावर असते। आलं लक्षामध्ये? तर अलीकडील काळात मर्यादित दायित्व असलेल्या भागांनी मर्यादित म्हणजे सार्वजनिक व खाजगी कंपन्या अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून येतात। अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे? मर्यादित दायित्व असले म्हणजे सार्वजनिक कंपन्या व खाजगी कंपन्या अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून येतात। अलीकडच्या काळामध्ये कोणत्या कंपन्या जास्त लोकप्रिय झालेल्या दिसून येतात? तर भागांनी मर्यादित म्हणजेच काय? सार्वजनिक व म्हणजेच मर्यादित दायित्व असलेल्या म्हणजे कशाच? भागांनी मर्यादित, सार्वजनिक व खाजगी कंपन्या अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून येतात। आलं लक्षात? नंतरचा कंपनी प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी। तर हमीने मर्यादित कंपनी, तर कंपनी कायद्यानुसार कलम 2:21 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो, त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात। बघा, कंपनीचे जे घटनापत्रक असतं, कंपनीची घटना असते, घटनापत्रक ही कंपनीला सजीव करणारा दस्तऐवज असतो आणि या घटनापत्रकामध्ये विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास, आता काही वेळेस कंपनीची मालमत्ता काय होते? अपुरी पडते। आणि अशा वेळेस कंपनीची मालमत्ता जर अपुरी पडल्यास बाह्य देणी देण्यासाठी कंपनीला भरपूर परतफेड करावी लागते। आणि ही देण्यासाठी जर कंपनी अपुरी पडली असेल, मालमत्ता देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडली असेल तर कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख कशात केलेला असतो? उल्लेख केला जातो आणि त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात। आलं लक्षात? नंतर अशा प्रकारच्या कंपन्या कोणकोणत्या आहे प्रामुख्याने? तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, धर्मादाय इत्यादीच्या विकासासाठी स्थापन केल्या जातात। अशा कंपन्या कशासाठी स्थापन केल्या जात्या? क्रीडा असेल,
कला असेल, तसेच सांस्कृतिक असेल, धर्मादाय असेल, अशा कंपन्या ह्या इत्यादी विकासासाठी स्थापन केल्या जातात. आणि व्यवसाय करून नफा मिळवणे हे त्यांचे ध्येय नसते. व्यवसाय करून नफाच मिळाला पाहिजे असं त्यांचं ध्येय नसतं. लक्षात. म्हणजेच या कंपन्या फक्त विकासासाठी स्थापन झालेल्या असतात. लक्षामध्ये. नंतरचा कंपनीचा प्रकार आहे आणि तो म्हणजे अमर्यादित कंपनी, कलम 2 कंसामध्ये 92 नुसार. आता अमर्यादित कंपनी कोणती आहे, तर ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी देयता अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असे म्हणतात. ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही कशी असते, देणी देण्यासाठी समजा देयता जबाबदारी अमर्यादित असते. ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असे म्हणतात. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं, फक्त ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते तिला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. आणि व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. जी काय व्यावसायिक देणी असते आणि ही देणी देण्यासाठी भागधारक काय असतात, वैयक्तिक जबाबदार असतात, म्हणजेच पूर्णपणे जबाबदार असतात. या कंपन्या खाजगी, सार्वजनिक अथवा एक व्यक्ती कंपनी असू शकतात. तुम्हाला मी कालच्याच तासिकेला सांगितलं की एक व्यक्ती कंपनी, तर ह्या कंपन्या कशा असू शकतात, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी किंवा एक व्यक्ती कंपनी असू शकतात. आणि अशा कंपन्या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या आढळून येतात. आणि अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत ह्या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या आढळून येतात. दुर्मिळ म्हणजे दुर्मिळ स्वरूपात, जास्त स्वरूपात, म्हणजेच या कंपन्या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या आढळून येतात. लक्षात. दुर्मिळ स्वरूपात ह्या कंपन्या काय आहे, स्थापन झालेल्या असतात. आता नंतरचा कंपनीचा प्रकार आहे आणि तो आपल्याला अभ्यासायचा आहे नियंत्रणाच्या आधारावर. नियंत्रणाच्या आधारावर म्हणजे भागधारण्याच्या आधारावर कोणकोणत्या कंपन्या असतात. त्यातली पहिला प्रकार आहे धारक कंपनी. नियंत्रणाच्या आधारावर यातील पहिला प्रकार आहे धारक कंपनी, कलम 2 कंसामध्ये 46 नुसार. तर जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, आणि असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे काय, धारक कंपनी होय. बघा, जेव्हा एक कंपनी असते आणि ती दुसऱ्या कंपनीचे काय करते, 50%पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर काय करते, नियंत्रण प्रस्थापित करते. समजा एक कंपनी आहे आणि ही कंपनी दुसऱ्या कंपनीची काय करते, 50%पेक्षा जास्त भाग खरेदी करते आणि हे भाग खरेदी करून त्या कंपनीवर काय करते, नियंत्रण हे प्रस्थापित करते. तर अशा कंपनीला नियंत्रण करणारी कंपनी म्हणजेच काय, धारक कंपनी होय. लक्षात. एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50%पेक्षा जास्त भाग खरेदी करते आणि त्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, आणि असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजेच काय, धारक कंपनी होय. लक्षात. त्यामध्ये आपल्याला दुसरा प्रकार अभ्यासायचा आहे नियंत्रणाच्या आधारावर, तर तो म्हणजे दुय्यम कंपनी. तर दुय्यम कंपनी कलम 2 कंसामध्ये 87 नुसार. ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते, ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. ज्या कंपनीचे नियंत्रण हे, ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे धारक कंपनी, अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. आणि या कंपनीचे 50%पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असतात, किंवा अशी कंपनी जिला सर्व संचालकाची अथवा बहुतांश संचालकाची नियुक्ती अथवा बढती करता येते. अशी कंपनी की जिला संचालकाची निवड करता येते अथवा संचालकाची नियुक्ती करता येते अथवा बढती करता येते, तर
अशी कंपनी म्हणजेच काय, दुय्यम कंपनी. आलं लक्षात. तर आपण नियंत्रणाच्या आधारावर 2 प्रकार अभ्यासले. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत कंपनीचे इतर प्रकार. कंपनीचे इतर सुद्धा प्रकार पडतात. आता इतर प्रकारामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत हे आपल्याला अभ्यासायच्या आहेत. सरकारी कंपनी नंबर 1 आहे सरकारी कंपनी, कलम 2 कंसामध्ये 45 नुसार. तर कलम 2:45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51% पेक्षा जास्त वसूल भागभांडवल पुढील प्रमाणे धारण केलेले असते. 51% पेक्षा जिचे वसूल भागभांडवल हे पुढील प्रमाणे धारण केलेले असते. आता काय आहे, नंबर 1 केंद्र सरकार किंवा नंबर 2 राज्य सरकार किंवा नंबर 3 अंशतः केंद्र सरकार आणि अंशतः राज्य शासन म्हणजे सरकार किंवा राज्य सरकारद्वारे, किंवा 4 नंबर आहे सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी. आलं लक्षामध्ये. तर सरकारी कंपनी ही खाजगी अथवा सार्वजनिक असू शकते आणि सरकारी कंपनी ही सार्वजनिक बी असू शकते, खाजगी पण असू शकते. आणि या कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार करणे काय आहे, बंधनकारक आहे. सरकारी कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013 नुसार करणे काय आहे, बंधनकारक आहे. आणि सरकारी कंपनीची नोंदणी हीच कायद्यानुसारच केली जाते, विना कायद्याची नोंदणी होत नाही. या लक्षामध्ये. आणि स्थापनासुद्धा होत नाही. कंपनी कायदा 2013 नुसार सरकारी कंपनीची नोंदणी करणे काय आहे, बंधनकारक आहे. लक्षात. आणि सरकारी कंपन्यांची काही उदाहरणे आहेत. आता सरकारी कंपन्याची काही उदाहरणे आहेत. तर उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड ही काय आहे, सरकारी कंपनी आहे. लक्षात. नंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही सुद्धा कोणती कंपनी आहे, सरकारी कंपनी आहे. तसेच भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा काय आहे, सरकारी कंपनी आहे. तसेच कोल इंडिया लिमिटेड ही कंपनीसुद्धा कोणती कंपनी आहे, सरकारी कंपनीमध्ये आहे, म्हणजे सरकारी कंपनी आहे. तसेच नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनीसुद्धा काय आहे, सरकारी कंपनी आहे. ते मी तुम्हाला उदाहरणादाखल सरकारी कंपन्यांची नावे सांगितलेली आहेत. तर परत एक वेळा सांगतो. हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, तसेच कोल इंडिया लिमिटेड आणि नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या काय आहे, सरकारी कंपन्या आहेत. तर नंतरचा कंपनीचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो कंपनी प्रकार म्हणजे विदेशी कंपनी, कलम 2 कंसामध्ये 42 नुसार. तर विदेशी कंपनी म्हणजे काय, तर ज्या कंपनीची नोंदणी ही इतर देशात झालेली आहे पण व्यवसाय कुठे आहे, भारतामध्ये आहे. लक्षात. अशा कंपनीला काय म्हणतात, विदेशी कंपनी असे म्हणतात. बघा, विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे, अशी कंपनी होय. म्हणजेच दुसऱ्या देशामध्ये दुसरीकडे काय नोंदणी, दुसऱ्या देशामध्ये नोंदणी असेल आणि भारतामध्ये काय व्यवसाय करत असेल, अशी कंपनी म्हणजे विदेशी कंपनी. लक्षामध्ये. म्हणजे जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे. भारतात झालेली का नोंदणी विदेशी कंपनीची नाही, जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे आणि व्यवसाय हा भारतात आहे, सुरू आहे, अशी कंपनी होय. आणि यात पुढील प्रकारच्या कंपन्यांचा समावेश होतो. मग अशा कोणत्या कंपन्या आहेत, विदेशी कंपन्या आहेत, तर उदाहरणार्थ नेस्ले इंडिया लिमिटेड ही काय आहे, विदेशी कंपनी आहे.
म्हणजे तिची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे आणि व्यवसाय भारतात आहे. बाटा इंडिया लिमिटेड. बाटा इंडिया लिमिटेडसुद्धा ही कंपनी काय आहे, हिची नोंदणी भारताबाहेर झालेली आहे आणि व्यवसाय भारतामध्ये आहे. तसेच वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड. वर्लपूल कॉर्पोरेशन लिमिटेड, तर ही कंपनीसुद्धा हिची नोंदणी भारताबाहेर आहे आणि व्यवसाय भारतात आहे. तर अशा प्रकारच्या कंपन्या ह्या काय आहे, विदेशी कंपन्या आहेत. तर नंबर 3 कंपनीचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि नंबर 3 कोणती कंपनी आहे, तर निष्क्रिय कंपनी. निष्क्रिय म्हणजेच काय बघा, आता ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते किंवा व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखापुस्तके आणि ताळेबंद तयार करत नसेल, तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल, तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. आता निष्क्रिय कंपनी म्हणजे काय, ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते आणि किंवा व्यवसाय करत नसेल. जी कंपनी भविष्यकालीन व्यवसायासाठी तिची नोंदणी केली जाते प्रकल्पासाठी, तसेच व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखापुस्तके तयार केली नसेल किंवा ताळेबंद तयार केला नसेल. लेखापुस्तके कंपनीसाठी गरजेची असतात, ताळेबंदसुद्धा कंपनीसाठी गरजेचा असतो. तसेच व्यवसाय करणंसुद्धा कंपनीसाठी गरजेचा असतो. व्यवसाय करायसाठीच कंपनी काय झालेली असते, स्थापन झालेली असते. आणि तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत नसेल. वार्षिक विवरणपत्रसुद्धा ही कंपनी तयार करत नसेल. तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. आणि कुठलंच पत्रक हे तयार केले नसेल, लेखापुस्तक असेल, ताळेबंद असेल, तसेच वार्षिक विवरणपत्रक असेल, अशी कंपनी ही तयार करत नसेल, तर अशी कंपनी ही निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. लक्षात. तर याला निष्क्रिय कंपनी असे म्हणतात. तर नंतरचा कंपनीचा प्रकार आहे आणि तो म्हणजे सूचीबद्ध कंपनी. आता सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय, तर कलम 2 कंसामध्ये 52 नुसार आता सूचीबद्ध कंपनी, ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यताप्राप्त भाग बाजारात केलेली आहे, अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. सूचीबद्ध कंपनी म्हणजे काय, ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद मान्यताप्राप्त भाग बाजारात केलेली आहे, अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. कुठे नोंदणी केली आहे भागांची, मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये ज्या कंपनीने आपल्या भागाची नोंद केलेली आहे, अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते आणि अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित असू शकते. आणि जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते, त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागाची नोंदणी करते. आणि जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते, तेव्हा देशातील एका आणि अनेक म्हणजे त्यावेळी देशातील एका किंवा त्यापेक्षा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागांची काय करते, नोंदणी करते. तर अशा कंपनीला कुठली कंपनी म्हणतात, सूचीबद्ध कंपनी असे म्हणतात. आणि भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच काय, सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ त्याला म्हणतात. आणि ही भाग बाजारावर नियंत्रण करणारी काय आहे, संस्था आहे. आणि सेबीने घालून दिलेले सर्व मार्गदर्शक तत्त्वे व तरतुदीचे पालन करावे लागते. आणि भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व सेबीने जे नियम दिलेले आहेत, त्या नियमांच्या तत्त्वांचं व तरतुदीचं पालन हे या कंपन्यांना करावे लागते. आणि सेबीचं पूर्ण नाव काय सांगितलं मी तुम्हाला, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ. आणि ही सेबी काय करते की भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही सर्वोच्च संस्था आहे, लक्षामध्ये. आणि भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण करते.
प्रतिभूतीमध्ये काय केलं जातं, गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या हिताचे रक्षण केले जाते आणि भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था आहे. सेबी काय करते, जे गुंतवणूकदार असतात त्यांच्या हिताचं रक्षण करते, तसेच भाग बाजारावर काय करते, नियंत्रण ठेवते. लक्षामध्ये, भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही खूप महत्त्वाची संस्था आहे. लक्षामध्ये, आणि सेबी ही भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची काय आहे, संस्था आहे, म्हणजे सर्वोच्च संस्था आहे. आणि नंतरचा कंपनीचा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे लहान छोटी कंपनी. लहान म्हणजेच काय, छोटी कंपनी. तर कंपनी कायद्याच्या कलम 2(85) नुसार लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे. लहान कंपनी म्हणजे काय, जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे. सार्वजनिक कंपनी खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. सार्वजनिक कंपनीचे नियम तरतुदी हे खूप वेगळे आहेत या कंपनीपेक्षा, लक्षात. आणि लहान कंपनी म्हणजे काय, ती ही सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे. तर काय वेगळी आहे बघा. नंबर 1, जिचे वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल. जिचे वसूल भाग भांडवल किती, 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल, किंवा तिच्या शेवटच्या नफा तोटा खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही ₹2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. तिची वार्षिक उलाढालसुद्धा नफा तोटा खात्यानुसार वार्षिक अहवाल उलाढाल ही ₹2 कोटीपेक्षा म्हणजे 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. तर अशी कंपनी म्हणजेच काय, लहान कंपनी. आणि लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, लहान कंपनीमध्ये बघा कशा कशा समावेश होतो. तर एक व्यक्ती कंपनी म्हणजेच काल ती आपण अभ्यासलेली आहे. एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा समावेश होतो. एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा समावेश होतो. म्हणजे लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपन्यांशिवाय इतर कंपन्यांचा समावेश होतो. आणि अशा प्रकारच्या तुम्हाला मी सांगितलं लहान आणि छोट्या कंपन्या कोणत्या असतात की त्यांचं वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल, किंवा नफा तोटा पत्रकानुसार खात्यानुसार वार्षिक अहवाल ही ₹2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. आणि अशा कंपनीला काय म्हणतात, लहान कंपनी असे म्हणतात. म्हणजेच सार्वजनिक कंपनीपेक्षा ही लहान कंपनी काय असते, वेगळी असते. म्हणजे लहान कंपनी म्हणजे काय, जी कंपनी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे. आणि कशी वेगळी आहे ते मी तुम्हाला सांगितलं, भांडवलानुसार ती वेगळी आहे. आणि नंतरचा कंपनीचा प्रकार आहे आणि तो म्हणजे सहयोगी कंपनी. कलम 2(6) नुसार, कंसामध्ये 6 नुसार. तर सहयोगी कंपनी म्हणजे काय, तर सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. सहयोगी कंपनी म्हणजे काय, तर दुसऱ्या कंपनीचे काय असते, त्या कंपनीवर, ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते आणि हे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कशी असते, कमी असते. आणि हिला कुठली कंपनी म्हणतात, मग सहयोगी कंपनी असे म्हणतात. आणि सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण काय असतो, प्रभाव असतो. आणि म्हणजेच एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% पेक्षा जास्त भांडवल धारण केलेले असते. जे एकूण भाग भांडवल असते ना, त्या एकूण भाग भांडवलाच्या 20% पेक्षा जास्त भाग भांडवल हे धारण केलेले असते. आणि किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयावर नियंत्रण असते. किंवा करारानुसार काय असते, व्यावसायिक निर्णयावर काय असते, नियंत्रण असते. करार केलेला असतो आणि करारानुसार व्यावसायिक निर्णयावर काय असते, नियंत्रण असते. आणि अशा कंपनीला कोणती कंपनी म्हणतात, मग सहयोगी कंपनी असे म्हणतात.
नंतर कंपनीचा प्रकार आहे आणि तो म्हणजे नफ्यासाठी नसलेली कंपनी. नफ्यासाठी नसलेली कंपनी. अनेक कंपन्या ह्या नफ्यासाठी स्थापन झालेल्या असतात, पण ही कंपनी काय आहे? नफ्यासाठी नसलेली कंपनी. म्हणजेच या कंपनीचा हेतू नफा कमवणे असतो का? नाही, नफा कमवणे हा या कंपनीचा हेतू नसतो. म्हणजेच नफ्यासाठी नसलेली कंपनी हा कंपनीचा एक प्रकार आहे. आणि कलम 8 नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. कलम 8 नुसार अशा कंपन्या काय केलेल्या असतात? नोंदवलेल्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त भांडवली संस्था या पाठामध्ये कंपनीचे प्रकार अभ्यासलेले आहे लक्षामध्ये. आणि त्यामध्ये जबाबदारीच्या आधारावर, नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर कंपनी प्रकार आपण अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.